Next point is the process control block. Process control block, short form is the PCB. Process control block through we just get the information of a process in the OS. म्हणजे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक थ्रू आपल्याला समजते की प्रोसेसचे इन्फॉर्मेशन्स काय, प्रोसेसचे डिटेल्स काय, कुठं ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मीन्स हाऊ टू एक्झॅक्टली रिप्रेझेंटेशन ऑफ अ particular process in the operating system by PCB. Okay, here is just a diagram of a PCB. There is a number of contents of a PCB like pointer, process state, process number, program counter, registers, memory limits, list of open files. Okay, this is exactly a diagram of a or figure of a PCB. PCB stands for a process control block. Okay, now here is some points. I'm explaining each point one by one. Now first part is the process number. What is exactly meaning of a process number? म्हणजे जेव्हा नंबर ऑफ प्रोसेस क्रिएट होतात ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्या प्रत्येक प्रोसेसला एक नंबर असतो. त्या प्रत्येक त्या नंबरला काय बोलतात? प्रोसेस आयडेंटिफिकेशन नंबर बोलतात. काय बोलतात? प्रोसेस आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, दॅट पर्टिक्युलर नंबर इज अ युनिक नंबर. आणि हा नंबर त्या प्रोसेसला कोण प्रोव्हाइड करतो? ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. कुठं? मशीन्समध्ये. ओके, नेक्स्ट पार्ट इज अ प्रायोरिटी. आता जेव्हा नंबर ऑफ प्रोसेस क्रिएट होतात एक्झिक्युशन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये, तर त्या प्रत्येक प्रोसेस ही कशी असते? इम्पॉर्टंट असते. पण कोणती प्रोसेस पहिली एक्झिक्यूट झाली पाहिजे प्रॉपरली आणि सक्सेसफुली, हे डिसायडेशन्स कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम करते. म्हणजे त्या प्रत्येक प्रोसेसला प्रायोरिटी वाईज सिक्वेन्शियली अरेंजमेंट केलं जातं ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. कोण करतं हे? ऑपरेटिंग सिस्टीम करते. कुठं? मशीन्समध्ये. नेक्स्ट आहे पॉइंटर. पॉइंटर म्हणजे काय की जेव्हा नंबर ऑफ प्रोसेस क्रिएट होतात एक्झिक्युशन करण्यासाठी, त्या प्रत्येक प्रोसेसला काय असतं? एक शेड्युलिंग म्हणजे शेड्यूल केलं जातं. शेड्युलिंग म्हणजे पॉइंटरमध्ये काय असतं? शेड्यूलिंग लिस्ट असते. एक पॉइंटर हा काही प्रकारचा कन्सेप्ट आहे. त्या पॉइंटरमध्ये नंबर ऑफ प्रोसेस काय असतात? इन्व्हॉल्व असतात किंवा तयार झालेले असतात. नंबर ऑफ प्रोसेस. मग कोणत्या प्रोसेसचं पण एक्झिक्युशन करायचं, मग ती प्रोसेस बाहेर निघते, त्याचं एक्झिक्युशन होते. म्हणजे पॉइंटर हा काय करतो? प्रत्येक प्रोसेसला काय करतो? पॉईंट करतो एक्झिक्युशन करण्यासाठी. म्हणजे त्या पॉइंटर्समध्ये काय असतं? शेड्युलिंग लिस्ट असते प्रत्येक प्रोसेसची. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचं शेड्यूल मेंटेन केलं जातं. ठीक आहे. नंतर आहे प्रोसेस स्टेट. प्रोसेस स्टेट म्हणजे काय की आता जी प्रोसेस एक्झिक्यूट होते त्या प्रोसेसचं स्टेट कोणती आहे? स्टेट आता मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण. स्टेट कोणती स्टेट आहे? एक तर रनिंग स्टेट असते, रेडी स्टेट असेल, किंवा वेटिंग स्टेट आहे, टर्मिनल स्टेट आहे, न्यू स्टेट आहे. म्हणजे त्या प्रोसेसच्या स्टेटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. कोणा थ्रू? प्रोसेस स्टेट थ्रू. नंतर आहे प्रोग्राम काउंटर. प्रोग्राम काउंटर म्हणजे काय थोडक्यात की जेव्हा एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होते प्रॉपरली आणि सक्सेसफुली, then each and every process have some information, have some instructions. आता जेव्हा प्रोसेस एक्झिक्यूट होत असते, म्हणजे थोडक्यात काय होतं की त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये काय असतात? कंटेन असतात. काय असतात? इन्स्ट्रक्शन असतात. म्हणजे पहिलं इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार, मग दुसरी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार, मग तिसरी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार. असे नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स, असे नंबर ऑफ इन्फॉर्मेशन काय होतात? एक्झिक्यूट होतात. म्हणजेच पूर्ण एक प्रोसेस एक्झिक्यूट होते. ते होण्यासाठी आपल्याला काय लागतं? प्रोग्राम काउंटर लागतं. प्रोग्राम काउंटर काय करतो की एक प्रत्येक प्रोसेसमधल्या इन्स्ट्रक्शन्स तो काय करतो? वन बाय वन एक्झिक्यूट करतो. कोण? प्रोग्राम काउंटर. कुठं? OS मध्ये. ठीक आहे. नंतर आहे CPU रजिस्टर. आता CPU रजिस्टरमध्ये कोणते कोणते रजिस्टर येतात की ॲक्युम्युलेटर येतं, इंडेक्स रजिस्टर येतं, स्टॅक रजिस्टर येतं. ठीक आहे. जनरल पर्पज रजिस्टर येतात. हे रजिस्टरचा यूज काय असतो? देर इज अ नंबर ऑफ रजिस्टर्स अवेलेबल इन द CPU रजिस्टर. they are like general purpose registers, index registers, stack registers. ठीक आहे. in that or accumulators in that register have some informations, but which kind of informations? Whenever a particular process or executions properly and successfully, but suddenly some crisis or troubles are occur. If the some crisis or troubles are occur, that troubles related or crisis related some informations आर अवेलेबल इन दॅट रजिस्टर्स. म्हणजे काय की जेव्हा एखादी प्रोसेस एक्झिक्युशन होत असते, रनिंगमध्ये होत असते, तर अचानक काय प्रॉब्लेम आला त्या प्रोसेसच्या रिलेटेड किंवा त्या प्रोसेसमध्ये, तो प्रॉब्लेम, तो इंटरप्ट, तो बग, तो एररच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कुठं असते? ह्या CPU रजिस्टर्समध्ये असते. आणि ते रजिस्टर ती इन्फॉर्मेशन स्टोअर करत असतात. आणि नेक्स्ट टाइम ते प्रॉब्लेम काय केला जातो? सॉर्ट आउट केला जातो. आणि त्याच्यानंतरच ती पर्टिक्युलर प्रोसेस काय होते? एक्झिक्युशन होत असते. म्हणून CPU रजिस्टर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट और व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट प्ले द रोल
for the execution of process. Next point is the CPU scheduling information. CPU scheduling information म्हणजे काय की इन द OS द नंबर ऑफ प्रोसेस आर कम्स फॉर एक्झिक्युशन. म्हणजे पहिली प्रोसेस आली त्याचं एक्झिक्युशन होणार, दुसरी प्रोसेस आली त्याचं एक्झिक्युशन होणार. ॲज लाईक अ शेड्युलिंग. म्हणजे आपण म्हणतो ना क्यू, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जी प्रोसेस पहिली येणार त्याच्यावर काम चालू होणार, ती एक्झिक्युशन होणार. मग दुसरी प्रोसेस येणार त्याच्यावर काम होणार, ती एक्झिक्युशन होणार. हे ऑपरेशन परफॉर्म होणार प्रॉपर अँड सक्सेसफुली इन द ऑपरेटिंग सिस्टीम्स. आणि हे कोण करतो? CPU करत असतो. म्हणजे थोडक्यात प्रत्येक प्रोसेसचं शेड्युलिंग करतो. जी जशा प्रोसेस येतात वन बाय वन ॲज अ सिक्वेन्शियली त्याच्यावर तो ऑपरेशन परफॉर्म करतो, फोकस करतो आणि त्याच्यावर एक्झिक्युशन करतो. ॲज लाईक क्यू फर्स्ट कम फर्स्ट सर्व, FIFO. ओके. मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात काय की याच्यामध्ये लिमिट रजिस्टर असतात, स्टॅक रजिस्टर असतात, की थोडक्यात प्रत्येक प्रोसेसला किती मेमरी ऑक्युपाय केलेली आहे, पहिला पॉईंट. त्याच्यानंतर प्रत्येक मेमरी एक्झिक्युशन करण्यासाठी किती मेमरी लागते, दुसरा पॉईंट. त्याच्यानंतर एखादी प्रोसेस एक्झिक्युशन झाली प्रॉपर सक्सेसफुली, त्याच्यानंतर त्या प्रोसेसच्या रिलेटेड जी असते ना मेमरी, ती मेमरी काय केली जाते? डिअलोकेट केली जाते. का? कारण की तो स्पेस आपल्याला यूज करायचा असतो दुसऱ्या प्रोसेससाठी, दुसऱ्या प्रोसेसच्या एक्झिक्युशन करण्यासाठी. दॅट इज एक्झॅक्टली थिंग इज अ मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. ओके. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय थोडक्यात की आता एखाद्या कस्टमरचं कसं अकाउंट असतं बँकेमध्ये, त्याचे डिटेल्स, त्याचं कस्टमरचं नाव काय, कॉन्टॅक्ट नंबर काय, त्याचा फोन नंबर काय, ॲड्रेस काय, लाईक दॅट. आता एखादी प्रोसेस जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये येते त्या प्रोसेसच्या रिलेटेड त्याचे डिटेल्स, त्याच्या प्रायोरिटीज, त्याच्या पॅरामीटर्स काय, लाईक त्या प्रोसेसचं नेम काय असेल, त्या प्रोसेसचा आयडेंटिफिकेशन नंबर काय असेल, म्हणजे त्या प्रोसेसचा नंबर काय असेल, त्या प्रोसेसची स्टेट काय असेल, त्या प्रोसेसला किती टाईम लागतो एक्झिक्युशन करण्यासाठी, त्या प्रोसेसने किती मेमरी घेतली आहे फॉर एक्झिक्युशन्स, म्हणजे त्या प्रोसेसच्या रिलेटेड प्रॉपर अँड परफेक्ट डिटेल्स म्हणजेच काय अकाउंटिंग इन्फॉर्मेशन्स. ओके. नाउ नेक्स्ट थिंग इज अ इनपुट आउटपुट स्टेटस इन्फॉर्मेशन. इनपुट आउटपुट स्टेटस इन्फॉर्मेशन म्हणजे काय की व्हेन द प्रोसेस आर एक्झिक्युटेड और व्हेन द प्रोसेस आर क्रिएटेड, that time that particular process are involves or user some input sources and just getting the reply or getting a feedback from some output sources. म्हणजे जेव्हा एखादी प्रोसेस क्रिएट होते, ती प्रोसेस क्रिएट होते त्यावेळेस इनपुट डिव्हाइसचे रिलेटेड कोणते कनेक्शन असतात. ओके. आणि जेव्हा प्रोसेस एक्झिक्यूट होते म्हणजे आपल्याला काय होतो? रिप्लाय भेटतो. तो रिप्लाय कोणत्या आउटपुट डिव्हाइसेस थ्रू भेटतो, लाईक मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, आउटपुट डिव्हाइसेस. आता आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो कॉम्प्युटरला, इनपुट कोणते असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल. म्हणजे ती प्रोसेस क्रिएट करताना इनपुट डिव्हाइसेस कोणते असतात आणि त्या प्रोसेस एक्झिक्यूट झाल्यावर जो आपल्याला रिप्लाय जो भेटतो त्यावेळेस आउटपुट डिव्हाइसेस कोणते, याचं स्टेटस काय, याचं ऑपरेशन्स काय, याची इन्फॉर्मेशन्स काय, हे आपल्याला भेटतं इनपुट आउटपुट स्टेटस इन्फॉर्मेशन्स. ओके. नाउ लास्ट वर्ड इज अ फाईल मॅनेजमेंट. फाईल मॅनेजमेंट म्हणजे काय थोडक्यात when the process are created or when the process are created or executed in the machines or in the OS, that time the particular files are created in the machines regarding a process, and that files related we can perform number of operations like open file, close file, delete file, rename file. म्हणजे मी एखादी प्रोसेस क्रिएट केली मशीन्समध्ये, ऑब्विसली रिगार्डिंग एनी काइंड ऑफ अ फील्ड और रिगार्डिंग एनी काइंड ऑफ अ सॉफ्टवेअर, त्या प्रोसेसच्या रिलेटेड एखादी फाईल तयार होणार ना मशीन्समध्ये, त्या फाईलच्या रिलेटेड जे काही ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो ते ऑपरेशन्स. आता कोणते ऑपरेशन असतील? क्रिएट अ फाईल, रिनेम फाईल, डिलीट फाईल. ओके. त्याच्यानंतर रिमूव्ह फाईल्स. ओके. अशा नंबर ऑफ ऑपरेशन मी परफॉर्म करू शकतो. दॅट थिंग इज अ फाईल मॅनेजमेंट. थोडक्यात म्हणजे मी एखादं काम करतो, एखादी फाईल सीची फाईल तयार केली, जावाची फाईल तयार केली, ठीक आहे, म्हणजे एखादी प्रोसेस परफॉर्म केली, मग जावची फाईल तयार झाली मशीन्समध्ये, मग ती फाईल मी डिलीट करत असेल, रिमूव्ह करत असेल, मग ती कोणत्या पण सॉफ्टवेअरची फाईल असेल, कोणत्या पण ॲप्लिकेशनची फाईल असेल, त्याच्या रिलेटेड मी जे काय ऑपरेशन परफॉर्म करतो ना त्या फाईलच्या रिलेटेड, रिनेम करणे, डिलीट करणे, रिमूव्ह करणे, ठीक आहे, हाईड करणे, दॅट थिंग्स, दॅट सिच्युएशन, दॅट कंडिशन इज एक्झॅक्टली अ फाईल मॅनेजमेंट. अँड दॅट ऑल थिंग्स आर इन्व्हॉल्व इन द PCB. PCB means what exactly? Process control block. Process control block is nothing but just exactly representation of a particular process in the operating systems. Means PCB through we just get the all informations, all the entire information of a particular process in the operating system, and that time the PCB is very important role play in the operating systems.